तर तू म्हणतो माझ्या लोकांचं दालन झालं. या समयामध्ये प्रभू पश्चातापाचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो. जुनं ते होऊन गेलं पहा, ते नवं झालंय असणारं जीवन जगण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या द्वारे जगणारं जीवन जगण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव प्रभू. हो दे बाप्पा, हो प्रभू. कारण मनुष्यासारखं तुझं पाहणं नाहीये. मनुष्य वरवर पाहतो पण तू आत्मे पाहणारा देव आहे, तोडून पाहणारा परमेश्वर. आज आपण सर्वजण पश्चातापी हृदयाने त्या येशूकडे मागूया. हो येशू, तो हृदय आम्हाला दे, जे हृदय पहिल्या मंडळीला तू दिलं प्रभू. पश्चातापाचा आत्मा त्यांच्यामध्ये काम करत होता, तो पश्चातापाचा आत्मा आमच्यामध्ये काम करू दे. आम्ही आमचं हृदय तुला द्यावं, आम्ही आमचं सर्वस्वाचा त्याग करून तुला आपल्या हृदयामध्ये घ्यावं, असं कार्य तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हामध्ये होऊ दे प्रभू. प्रत्येक जण आज येशूकडे मागूया. आपलं हृदय येशूकडे मोकळं करूया, आपलं अंतःकरण येशूकडे मोकळं करूया. कारण हृदयात राहणारा फक्त प्रभू आहे प्रिया. जगातल्या गोष्टी हृदयात तुम्ही ठेवू शकत नाही, कारण येशूने ते हृदय त्याचं रक्ताचं मोल घेऊन विकत घेतलेलं आहे. म्हणून येशूचं वचन सांगतं, तुम्ही स्वतःचे नाही तर तुम्ही माझ्या रक्ताने मोल देऊन विकत घेतलेले माझे लोक आहेत. हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. हालेलुया, थँक यू लॉर्ड. मैं तो गुनहगार हूँ, गुनाह से छुड़ा ले. मैं तो गुनहगार हूँ, गुनाह से छुड़ा ले. अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले. मैं तो गुनहगार हूँ, गुनाहों से छुड़ा ले. मैं तो गुनहगार हूँ, गुनाहों से छुड़ा ले. अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले. बीते दिन जिंदगी के दुनिया की बुराइयों में, बीते दिन जिंदगी के दुनिया की बुराइयों में, फिर भी तूने संभाला जीवन की हर कठिनाइयों में. फिर भी तूने संभाला जीवन की हर कठिनाइयों में. आया हूँ तेरी शरण में, प्रभु तू मुझे छुपा ले. आया हूँ तेरी शरण में, प्रभु तू मुझे छुपा ले. अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले, अपने लहू से धोले.
आपले दोन्ही हात वर करूया, येशूला शरण जाऊया. हालेलुया. आणि त्याला म्हणा, प्रभू मी गुन्हेगार, तुझ्या रक्ताने तू मला धुवून शुद्ध केलेला आहेस, माझे अपराध तू पुसून टाकलेले आहेत. हो हालेलुया. प्रभू येशू तू किती चांगला आहेस. हालेलुया. हालेलुया. स्वर्ग सोडून तू माझ्यासाठी या जगामध्ये आला. हो देव पण असतं त्याने लाभ मानला नाही तर मनुष्य प्रकृतीचं रूप धारण करून तू या जगामध्ये आमच्या सारख्या अयोग्य लोकांसाठी आला, ज्यांची काहीच लायकी पात्रता योग्यता नाही. हो हालेलुया. ज्यांनी पापाला विकून टाकलं नाही असं जीवन आमचं होतं, तरी तू आमच्यावर प्रेम केलंस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे हो प्रभू खूप खूप आभार मानतो. तुझ्या मनस्तंभावरच्या बलिदानासाठी तुला धन्यवाद. आजही आमच्या अपराध तू धुवून शुद्ध करतो, आमचे लाखेसारखे लाल बाग बर्फासारखे शुभ्र करतो. आजही तेच प्रेम जे 2022 वर्षापूर्वी तू आम्हावर केले, आजही तेच प्रेम तू आम्हावर करतोस. आम्हासाठी पित्याकडे रथबदली करतोस आणि म्हणतो, हे बाप्पा हे पाप त्यांच्याकडे बोलू नको. हो या असा प्रेम करणारा परमेश्वर जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. तुझं एवढं प्रेम आहे प्रभू, एवढं प्रेम आहे प्रभू की तू म्हणतोस तुम्ही जगाचे नाहीये, तुम्ही माझे आहात, माझे लोक आहात, माझा निवडलेला वंश आहात, राजकीय याजक तुम्ही आहात. एवढं प्रेम हालेलुया आम्हाला कुठेच पाहायला भेटत नाही प्रभू. तरी देवा तुझं प्रेम आम्ही डावलतो आणि मागे पाहतो प्रभू. हालेलुया. आणि रुचकर मिठाचा खांब होऊन जातो. हालेलुया. प्रभू येशू आम्हाला मागत नाही तर पुढे पाहण्यासाठी कृपा करतो, कारण मागच्या गोष्टी हालेलुया आम्हाला मागेच घेऊन जाणार, पण पुढच्या वरील गोष्टी आम्हाला तुझ्याकडे घेऊन जाणार. पवित्र आत्मा तुझं सामर्थ्य तुझ्या लोकांवर रिलीज कर या समाजाला. आपण देवाची स्तुती करूया, आपलं मुख उघडून देवाला धन्यवाद देऊया. हो धन्यवाद येशू. आज देवाची स्तुती करा, मुख उघडून देवाला धन्यवाद द्या. आपल्या मागे पुढे कोण आहे याचा विचार करू नका, आपल्या पुढे फक्त प्रभूला पहा. तो प्रभू आपल्या खूप त्या प्रभूला पाहून स्तुती करा, त्याची आराधना करा. अंतकरणाचं
ओ देवा तुझ्या उपस्थितीसाठी तुला धन्यवाद, तुझ्या संस्कृतीसाठी तुला धन्यवाद. हो देवा या आराधनेचा सर्व गौरव आम्ही तुला देतो. प्रत्येक हृदय तुला धन्यवाद देत आहे. प्रत्येक अंतःकरण तुझे उपकार आठवून तुला धन्यवाद देतो. आम्हावर खरं प्रेम करणार कोण आहे हे तू आम्हाला शिकवलंस. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देतो. खरं प्रेम प्रभू येशूच करू शकतो. हालेलुया. आज तुझ्या प्रेमाचा आम्ही आदर करतो प्रभू. मी तुला सर्वजण मिळून नमन करतो प्रभू, कारण तूच फक्त त्या योग्यतेचा आहे जेणेकरून मनुष्याने तुझ्या पुढे झुकलं पाहिजे. फक्त तूच त्या पात्रतेचा आहेस प्रभू. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस. तुझी स्तुती तुझा गौरव करतो परमेश्वर. तुझ्या बरोबर तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे राजा. हालेलुया. होय प्रभू परमेश्वर, आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल, या सुंदरशा वेळेबद्दल प्रभू मी तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर, मी आम्ही केलेल्या स्तुतीचा यज्ञ तू अर्पण प्रभू परमेश्वर तू मान्य केला, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय गौरवशाली प्रभू, तू स्तुतीस पात्र सन्मानास योग्य असा आमचा जिवंत देव आहे. होय प्रभू परमेश्वर, आम्ही आमचं संपूर्ण अंतःकरण आम्ही तुला समर्पित करतो. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की ज्याप्रमाणे तू आम्हाला स्तवनाद्वारे आशीर्वादित केलं, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर त्या वचनाद्वारे देखील तू आम्ही भेट घे आणि तुझं गौरव तू करून घे. आम्हा प्रत्येकाचं जीवन नव्याने तुझ्या पवित्र चरणाला समर्पित करत, तिथे पुढचं संपूर्ण वेळ खास आम्ही तुझ्या हातात समर्पित करत, येशूच्या द्वारे मागणे माझ्या पित्याद्वारे आमेन. Hallelujah. Praise the Lord. प्रभू येशू मसीह की जय. हालेलुया. देवाची स्तुती असो सुंदर आराधनेबद्दल. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या पवित्र मंदिरात उभा आहे. त्याचा अभिषेक त्याने आपल्या जीवनावर केलेला आहे, आपल्या मंडळीवर केलेला आहे. आणि त्याच्या प्रेझेन्स मध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत. सर्वांचं स्वागत आहे, जे गुगल मीट वर आहेत आणि जे फेसबुक वर आहे. अशा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही स्वागत करतो. आणि आम्ही आपल्याला विनंती करतो, शेवटपर्यंत आमच्या सोबत जोडलेले राहा, कारण देवाला आपल्याशी बोलायचं आहे. देवाला त्याचं वचन आपल्याला द्यायचं आहे. आपल्या अंतःकरणाचा दरवाजा आपण उघडूया. आमेन. आज तुझ्या वचनाद्वारे आमची तू भेट घे. देव त्याच्या वचनाद्वारे, देव त्याची इच्छा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला दाखवून देत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस देव आपल्याशी बोलतो त्यावेळेस आपलं संपूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे आम्ही लावलं पाहिजे. आमेन. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावूया. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या पवित्र उपस्थितीने, तुझ्या सामर्थ्याने आज हे मंदिर तू भरून टाकलेलं आहेस. तुझ्या अस्तित्वाची जाणीव या ठिकाणी आम्हाला होत आहे. तुझं सामर्थ्य या ठिकाणी आम्ही अनुभवत आहोत. तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू आम्ही तुझ्या पायाजवळ, तुझ्या चरणाजवळ आलो असताना परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुझं वचन आमच्यासाठी पाठव. ऐकणारे कान दे, समजणारे हृदय दे
आणि विचलित करणाऱ्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातून, आमच्या मनातून आणि आमच्या विचारातून तू काढून टाक. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. बोल प्रभू, तुझे लेकरं ऐकत आहे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात धन्यवादासहित येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून आमेन. आपला विषय आहे स्तुती सामर्थ्य. आपला देव हा स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. बायबल आम्हाला सांगते यशायाचं पुस्तक 43 अध्याय 21 वचनामध्ये की त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या स्तुतीसाठी, त्याच्या स्तवनासाठी, त्याच्या गौरवासाठी त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. हालेलुया. रडण्यासाठी नव्हे, काळजी करण्यासाठी नव्हे, कुरकुर करण्यासाठी नव्हे, निंदा करण्यासाठी नव्हे, स्पर्धा करण्यासाठी नव्हे, वाईट गोष्टी करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या स्तुतीसाठी परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेला आहे. काय प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये हर एक परिस्थितीमध्ये आपण देवाची स्तुती करतो का? देवाची ती इच्छा आहे आपल्यासाठी की देव म्हणतो माझ्या लेकरांनी माझी स्तुती केली पाहिजे, माझ्या लेकरांनी माझं स्तवन केलं पाहिजे. स्तोत्रकर्ता दावीद स्तोत्र 34 मध्ये म्हणतो माझ्या मुखामध्ये त्याचे स्तवन सतत असे. हालेलुया. फक्त आनंदाच्या वेळेसच नाही, केवळ मंदिरामध्ये आल्यावरच नाही, तर आपल्या सर्व दुःखाच्या परिस्थितीमध्ये, आपल्या आजारपणामध्ये, आपल्या संकटामध्ये, आपल्या परीक्षेमध्ये देखील आपल्या माझ्या मुखात त्याचं स्तवन असे. आणि तो पुढे म्हणतो परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. हालेलुया, हालेलुया. स्तोत्र 45 मध्ये देखील तो म्हणतो, स्तोत्र संहिता 145, क्षमा करा, स्तोत्र संहिता 145 आणि पहिले 2 वचनामध्ये देखील हा स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे बघा. हा स्तोत्रकर्ता म्हणतो हे माझ्या देवा, राजा, माझ्या प्रभू, माझ्या उद्धारका, माझ्या स्वामी, मी तुझा महिमा वर्णी. माझ्या जीवनात मी तुझा महिमा वर्णी आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचा धन्यवाद करी. आमेन. सदा सर्व काळ माझ्या जीवनात, माझ्या दुःखात, माझ्या सुखात, सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्या नावाचा धन्यवाद करी. पुढे तो म्हणतो मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करी. कधी? फक्त रविवारच्या दिवशी का? केवळ प्रार्थनेचं उत्तर मिळाल्यावरच का? प्रार्थनेचं उत्तर मिळू अथवा न मिळू, आम्ही परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. हालेलुया. सदा सर्व काळ, एक वेळेस नाही, काही दिवस नाही, काही आठवडे नाही, तर माझ्या जीवात जीव असेपर्यंत सदा सर्व काळ मी परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करेन. प्रियांनो, मागे कोविड मध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांना अचानक हे जग सोडून जावं लागलं. चालते बोलते लोक अचानकपणे आपल्याला सोडून गेले. परंतु प्रियांनो, आपण या जगामध्ये सुरक्षित आहोत. हे आपल्या सामर्थ्याने नाही, परंतु परमेश्वराची दया आणि कृपा आपल्यावर आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि
त्याची स्तुती करत आहोत, त्याला आपण धन्यवाद देत आहोत. आपल्या भोवती पुष्कळ असे लोक असतात ज्याला आपण आनंदी असावं, आपलं चांगलं व्हावं असं वाटत नाही, आणि म्हणून असे पुष्कळ लोक असतात जे आपल्या विरुद्ध नेहमी काही ना काहीतरी कार्य करत असतात. आपलं वाईट होण्यासाठी, आपल्याला त्रास होईल असं ते वागत असतात. परंतु देवाची आम्ही स्तुती केली पाहिजे, देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. देवाने कोणताही परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरावर आणि आपल्या मंडळीवर होऊ दिलेला नाही. म्हणून आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ऍडमिट केलं जातं, त्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. ज्यावेळेस ऑक्सिजनची टंचाई होती, ऑक्सिजन न मिळाल्यामुळं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पण देवाची स्तुती केली पाहिजे, आपण देवाला धन्यवाद दिले पाहिजे. देवाने, त्या सर्वशक्तिमान परमेश्वराने फ्री ऑफ कॉस्ट ऑक्सिजन तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्याचा खंड कधी त्याने पडू दिलेला नाही. परिस्थिती कशी असू द्या, वेळ कशी असू द्या, उष्णता कितीही वाढू द्या, पण देवाने त्याचा ऑक्सिजनचा तुटवडा आपल्याला होऊ दिलेला नाही. हालेलुया. प्रियांनो, असे पुष्कळ लोक आहेत ज्यांच्याकडे कार आहे, गाडी आहे, बंगले आहे, प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, नाव आहे, धन आहे, संपत्ती आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. परंतु माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस ते आजारी पडतात, ते म्हणतात, हे आमची सगळी संपत्ती घेऊन टाका, पण आम्हाला आरोग्य द्या. आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे. माझा मुलगा बरा झाला पाहिजे, माझी मुलगी बरी झाली पाहिजे, माझी आई बरी झाली पाहिजे. मी माझं सर्वस्व द्यायला तयार आहे, मी स्वतःला विकायला तयार आहे, परंतु माझा प्रिय व्यक्ती बरा झाला पाहिजे अशी आपली इच्छा असते. परंतु प्रियांनो, देवाने आज तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवलेला आहे. हालेलुया. काय आहे ही देवाची स्तुती? काय आहे स्तुती? म्हणजे काय? स्तुती म्हणजे कृतज्ञतेचे शब्द जे अंतःकरणातून निघतात. स्तुती म्हणजे कृतज्ञतेचे शब्द जे आपल्या अंतःकरणातून निघतात, आणि मिळालेल्या मदतीची, आशीर्वादाची ज्या वेळेस आपण प्रशंसा करतो, ती म्हणजे देवाची स्तुती वगैरे. स्तुती ही देवाच्या मदतीची, आशीर्वादाची पावती आहे, जी गीताद्वारे आणि आपल्या शब्दाद्वारे अंतःकरणातून बाहेर पडते. आमेन. हालेलुया. ही धन्यवादाची पावती असते. ही जी गीताद्वारे आणि शब्दाद्वारे आपल्या मुखातून बाहेर पडत असते. केवळ देवाच्या मंदिरात आल्यावरच नाही, तर देवाच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर देखील आपण देवाची स्तुती केली पाहिजे. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात, मला जर काही मिळालं, मला जर नोकरी मिळाली, मला जर चांगली सुंदर बायको मिळाली, मला जर घर मिळालं, मला जर माझ्या मुलाला जर चांगली सून मिळाली, तर मी देवाची स्तुती करेन. मिळू अथवा न मिळू, देवाच्या लेकरांनी नेहमी देवाची स्तुतीच केली पाहिजे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे देवावर प्रेम करणारे लोक आहेत, रोमा 8:28 मध्ये, जे देवावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्या जीवनात सगळ्या गोष्टी, देव ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात करतो, त्या सगळ्या गोष्टी देव त्यांच्या जीवनासाठी कल्याणकारक अशा करत असतो. आमेन. त्यांच्या हिताच्या करत असतो. देव त्यांचं वाईट करत नाही. बऱ्याच वेळेस अनेकांना असं वाटत असतं की माझं वाईट झालं, माझी नोकरी गेली, अनेकांना असं वाटत असतं. परंतु प्रियांनो, नोकरी गेली याचं दुःख करू नका. देवाला तुम्ही जी नोकरी करताय त्याही पेक्षा चांगली नोकरी देवाला तुम्हाला द्यायची असते. हालेलुया. देवाला उत्तम ते तुम्हाला द्यायचं असतं. बऱ्याच वेळेस
आपण आपल्याला चालताना पायाला ठेच लागते आणि आपण लगेच तक्रार करायला सुरुवात करतो. आपला जीव तळमळतो, हळहळतो, आपल्याला वेदना होतात आणि बऱ्याच वेळेस वाईट शब्द देखील आपल्या मुखातून निघतात. अशा वेळेस देखील आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, कारण ठेच लागल्यामुळं आपण पुढे पाहायला शिकतो. आमेन. समोर पाहायला शिकतो आणि व्यवस्थित जीवनामध्ये व्यवस्थित चालायला आपण शिकतो. ठेच लागली पाहिजे. ठेच लागल्याशिवाय मनुष्य चांगला चालत पण नाही. नाहीतर माणसाला ठेच जर लागली नाही तर तो जगातील गोष्टीकडे त्याचं लक्ष जातं. चुकीच्या मार्गाने देखील तो जाऊ शकतो. पण ठेच लागल्यामुळे त्याला कळतं की नाही, माझा मार्ग हा चुकलेला आहे काय, मी योग्य मार्गाने जात आहे काय. होय, पवित्र शास्त्रात स्तुतीला अतिशय महत्व आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनी, जर तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहोत, आम्ही देवाची स्तुतीच केली पाहिजे. हालेलुया. पवित्र शास्त्रात देवाच्या अनेक लेकरांनी देवाची स्तुती केलेली आहे. पहिले शमूएल याच्या दुसऱ्या अध्यायात आपण पाहतो, हन्नेला ज्यावेळेस मूलबाळ नव्हतं तिला, ती दुःखी असायची, ती निराश असायची, परंतु देवाच्या मंदिरात जाणं तिने बंद केलं नाही. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही काय म्हणतो, जर देवाने मला आशीर्वाद दिला तरच मी मंदिरात जाईल. अरे प्रियांनो, आशीर्वाद मिळो अथवा न मिळो, आम्ही देवाच्या मंदिरात आलं पाहिजे, देवाच्या प्रेझेन्स मध्ये आलं पाहिजे आणि आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. फार महत्वाचं आहे प्रियांनो. हालेलुया. देवाच्या मंदिरात जाऊन रडणारी आणि आपलं दुःख आणि आपलं मन देवापुढं मोकळं करणारी ती स्त्री आहे. आपलं दुःख कोणत्याही व्यक्तीपुढं व्यक्त करू नका प्रिया. आपलं जे काही दुःख असेल, आपलं जे काही कारण असेल, देवाच्या मंदिरात जाऊन आम्ही देवापुढं ते व्यक्त केलं पाहिजे. आपलं गाऱ्हाण आम्ही देवाकडे केलं पाहिजे. देवाच्या सानिध्यात जाऊन आम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे, स्वतःला तोडलं पाहिजे. हन्नेच्या जीवनामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. ती तुटली पूर्णपणे आणि देवाने तिचे अश्रू पाहिले. हालेलुया. देवाने तिचे अश्रू पाहिले. देवाने तिला वचन दिलं. देवाने तिला मेसेज दिला की हन्ना, तुला मुलगा होय, तू जा, तू आशीर्वादित होणार आहे. देवाचं वचन तिला मिळाल्यावर ती घरी गेली आणि देवाचं वचन कधीच फेल होत नाही. आमेन. देवाचं वचन फेल होईल का? नाही प्रियांनो. देवाच्या मंदिरात यासाठीच आम्ही गेलं पाहिजे. देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलत असतो. देव त्याची वचनं आम्हाला देत असतो आणि ती वचनं आम्हाला स्वीकारायची असतात आणि आपल्या जीवनाला आम्हाला लागू करायची असतात. हालेलुया. हन्नेने देवाचं वचन स्वीकारलं. देवाने तिला ब्लेस केला आणि जो दुसरा अध्याय आहे, दुसरा अध्याय तुम्ही पहा. या हन्नेने देवाची स्तुती केली, देवाला धन्यवाद दिले, देवाचं गौरव केलं. बऱ्याच वेळेस असे काही लोक असतात, ज्या वेळेस एखादी गोष्ट मिळते त्यांना, तुम्ही देवाकडे जाता, देवाकडे मागता आणि एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आम्ही देवाला विसरून जातो. असं करू नका माझ्या प्रियांनो. देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. त्या 9 कुष्ठरोग्यांसारखं बरेचसे लोक वागत असतात. 9 कुष्ठरोगी, सगळ्यांचं कुष्ठ बरं झालं, सगळ्यांना आरोग्य मिळालं, एकच येशूच्या पायाजवळ आला, उपडा पडला आणि येशूचे आभार मानले. आपण त्यामध्ये आहोत काय? मी देवाची स्तुती करते काय, करतो काय, देवाचे आभार माझ्या जीवनात मानतो काय, देवाला मी धन्यवाद देतो काय, देती काय,
याचा विचार प्रियांनो आम्ही केला पाहिजे. इस्रायल लोकांनी निर्गम 15:1 मध्ये पाहतो, इस्रायल लोकांनी देखील परमेश्वराची स्तुती केली. ज्या वेळेस मिस्र्यांच्या हातातून परमेश्वराने त्यांना सोडवलं. निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण देवाची स्तुती केली. उत्पत्तीचं पुस्तक 29वा अध्याय 35व्या वचनात देखील आपण पाहतो, लेया ही नावडती होती. नावडती प्रियांनो, लेया नावडती असल्यामुळं प्रियांनो देवाने लियावर देवाची दया केली, देवाची कृपा केली. देवाने तिला 4 मुलं दिली. हालेलुया. 4 मुलं दिल्याबरोबर देवाचे उपकार तिने मानले, देवाला धन्यवाद दिले, देवाची स्तुती तिने केली. आता ती म्हणती या मुलाचं नाव मी यहूदाच ठेवल, कारण यहूदा या नावाचा अर्थ आहे परमेश्वराचं स्तवन. हालेलुया. आता मी परमेश्वराचं स्तवन करत. तिने परमेश्वराला धन्यवाद दिले. दाविदाच्या जीवनात देखील देवाने फार महान महान कार्य केलं. शौलाच्या हातातून त्याला वाचवलं. देवाने त्याला मोठ्या मोठ्या शत्रूवर त्याला जय दिले. देव त्याच्या सोबत राहिला. देवाने त्याला चालवलं. देवाने पलिष्ठ्यांचा कोष आपल्या देशात आणण्यासाठी देवाने दाविदाचं सहाय्य केलं. आणि म्हणून तो म्हणतो की स्तुतीस पात्र 2 शमूएल 22:4 मध्ये तो म्हणतो, स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी दावा करीतो, तेव्हा शत्रू पासून माझा बचाव होतो. हालेलुया. तुमचे शत्रू ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध काम करतात त्यावेळेस काय करतो प्रियांनो? आपण त्यांच्यावर अटॅक करतो का? ते करू नका. तुम्ही परमेश्वराचा दावा करा. तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या. तुम्ही परमेश्वराचे आभार माना. देव तुमच्या शत्रू बरोबर लढेल आणि देव तुमच्या जीवनात तुम्हाला जय देईल. काय होतं प्रियांनो ज्यावेळेस देवाची लेकरं स्तुती करतात? वाय आपण देवाची लेकरं स्तुती करतात त्यावेळेस देवाची स्तुती देवाला तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी आकर्षित करते. आमेन. देवाला तुमच्या जीवनात कार्य करण्यासाठी आकर्षित करते. ज्यावेळेस आपण देवाची स्तुती, देव तुमच्या जीवनात काम करतो. दुसरी गोष्ट फार महत्वाचे मुद्दे मी सांगत आहे. ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस स्तुतीद्वारे देवावरील प्रेम व आदरयुक्त भावना आपण प्रकट करत असतो. आम्ही म्हणतो देवावर प्रेम करतो, मी देवावर खूप प्रेम करते. आणि जर तुम्ही प्रेम करता तर देवाची स्तुती करा. आमेन. जो स्तुती करत नाही तो देवावर प्रेम करत नाही. तुम्हाला देवावर प्रेम करायचंय, देवाची स्तुती करा. प्रेज गॉड. विश्वासणारे लोक ज्यावेळेस लोक एकमेकांना भेटतात त्यावेळेस ते काय बोलतात? व्हॉट दे स्पीक टू ईच अदर. काय बोलतात ते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांना प्रश्न पडतो, हे काय प्रेज द लॉर्ड? मी एक वाद्याच्या दुकानात गेलो आणि मग त्यांना सांगितलं माझ्या एका मित्राच्या चर्च साठी एक ट्रिपल मला घ्यायचा होता. ट्रिपल घेतला. बिल दिल्यानंतर त्याने पावती हातात दिली आणि मला तो ख्रिस्तीतर व्यक्ती बोलला, प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाची लेकरं ज्यावेळेस एकमेकांना भेटतात ही देवाची दया आहे, देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे देवाच्या लोकांनी ज्यावेळेस ते एकमेकांना भेटतात देवाची स्तुती केली पाहिजे. प्रेज द आमेन. फोन ज्यावेळेस आपण एकमेकांना करतो काय बोलतो? प्रेज द लॉर्ड. फोन करण्यासाठी देखील देवाने आपल्याला संधी दिली म्हणून आम्ही काय बोलतो? प्रेज द लॉर्ड. सकाळी उठल्याबरोबर आम्ही काय बोलतो? काय बोलतो?
प्रेज द लॉर्ड बोलतो का? सकाळी उठल्याबरोबर देखील प्रेज द लॉर्ड आम्ही म्हटलं पाहिजे. हालेलुया. एखादी बॅड न्यूज ऐकल्यावर आम्ही काय करतो? मी त्याच्याविषयी बोलणार आहे. ज्यावेळेस बॅड न्यूज येते त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे? या एखादी बॅड न्यूज ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस देखील आम्ही देवाच्या लेकरांनी प्रेज द लॉर्ड म्हटलं पाहिजे. हालेलुया. कारण बॅड न्यूज ज्यावेळेस आपण प्रेज द लॉर्ड म्हणतो त्यावेळेस बॅड न्यूज देव आपल्याला गुड न्यूज बनवत असतो. आमेन. हे देव करू शकतो. देवाच्या लेकरांनी बॅड न्यूज मध्ये देखील प्रेज द लॉर्ड म्हटलं पाहिजे. हालेलुया. स्तुतीद्वारे तुमचे देवावरील प्रेम व आदरयुक्त भावना तुम्ही प्रकट करता. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता त्यावेळेस तुमची लढाई, ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता त्यावेळेस तुमची लढाई लढण्याकरिता तुम्ही देवाकडून स्वर्गीय सहायता प्राप्त करत असता. आमेन. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वी फाइट फॉर व्हेरियस थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला लढाई करावी लागते. काहींना पाण्यासाठी लढाई करावी लागते. नळावर करतात का नाही? मी पाहिलेलं आहे आपल्या इथेच चर्च परिसरात. आणि ती लढाई बघून मग मला असं वाटलं, कोण हे हे विश्वासणारे देवाची स्तुती करणारे लोक आहेत का असा प्रश्न पडतो. आपल्या जीवनातील हरेक लढाईमध्ये देवाच्या लेकरांनी देवाची स्तुतीच केली पाहिजे. ज्यावेळेस देवाचे लोक देवासाठी स्तुती करतात ना, लढाईमध्ये काही लोक कुरकुर करतात, लढाईमध्ये घाबरून जातात, लढाईमध्ये लपून बसतात, लढाईच्या वेळेस काही लोक टेन्शन घेतात, लढाईच्या वेळेस काही लोक झंडूबाम लावून गोधडे घेऊन झोपून जातात. पुष्कळसे असे लोक आहेत लढाईच्या वेळेस घाबरून जातात, टेन्शन घेतात. देवाच्या लोकांनी तुमच्या जीवनातील लढाईमध्ये देखील देवाची स्तुती केली पाहिजे. आमेन. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस देव त्याचं युद्ध, आपली लढाई देव स्वतः लढतो. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता त्यावेळेस बंद असलेली दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात. नोकरीचा बंद असलेला दरवाजा उघडला जातो. जे आर्थिक दृष्ट्या ज्यांच्या जीवनात समस्या आहेत दरवाजे सगळे बंद झालेले आहेत. सगळे बँकाचे दरवाजे बंद झालेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही नोकरी करता त्यावेळेस बंद असलेली दरवाजे उघडले जातात. आमेन. देव तो उघडतो. आमेन. आशीर्वादाचे दरवाजे देव उघडतो. देवाच्या लोकांनी नेहमी देवाची स्तुती केली पाहिजे. जेव्हा देवाचे लोक पृथ्वीवर स्तुती करतात तेव्हा स्वर्गात त्यांच्या वतीने स्तुती केली जाते. आमेन. पृथ्वीवर तुम्ही जे काही बांधतात ते स्वर्गात, तुम्ही ज्या वेळेस पृथ्वीवर देवाची स्तुती करता त्यावेळेस स्वर्गातले दूत तुमच्या वतीने स्वर्गात देवाची स्तुती करतात. हालेलुया. अरे म्हणून देवाच्या लोकांनी, देवाच्या लेकरांनी देवाची स्तुतीच केली पाहिजे.
पवित्र शास्त्रातील काही स्तुतीची उदाहरणं आपण पाहूया. पहिली स्तुती पवित्र शास्त्रात आपल्याला पाहावयास मिळते, एक कृतज्ञतेची स्तुती. कृतज्ञता. देव जे आशीर्वाद आपल्याला देतो, देव जे आरोग्य आपल्याला देतो, देव अनेक आशीर्वाद आपल्याला देत असतो. आपण या जिवंताच्या भूमीत आहोत, ही केवळ देवाची दया, ही केवळ देवाची कृपा आहे. आपण जो श्वास घेतो ती देखील देवाची दया आहे, देवाची कृपा आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी कृतज्ञतेची स्तुती केली पाहिजे. रोजचा दिवस दाखवला, आम्ही देवाला उठल्याबरोबर देवाचे आभार मानले पाहिजे आणि त्याला धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही बाहेर प्रवासाला गेले आणि सुरक्षित घरी आले, लगेच कामाला लागू नका, उद्योगाला लागू नका, लगेच जाऊन झोपू नका. पहिली देवाची स्तुती करा. हालेलुया. तुम्ही याला एखादी गोष्ट तुम्ही मागताय, बऱ्याच वर्षापासून मागताय, देवाचे सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि देव विश्वासू आहे, न्यायी आहे. देव पण प्रियांनो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. तुम्ही जे मागताय ते तुम्हाला मिळतं, त्यावेळेस देखील आम्ही कृतज्ञतेची देवाची स्तुती केली पाहिजे. पवित्र शास्त्रात सुरुवातीला पण आपण पाहिलं होतं, अन्यला मूल बाळ नव्हतं. ती एक दुःखी स्त्री होती, तिची सवय तिला नेहमी चिडवत असायची. अशा दुःखी स्त्रीवर देव दया करतो. हालेलुया. देवाने तिच्यावर दया केली, देवाने तिच्यावर कृपा केली आणि हन्नेला मूल झालं. ती गरोदर राहिली आणि देवाने तिला मूल दिलं. काय केलं हन्नेने? देवाचे आशीर्वाद मिळाल्यावर देवाला विसरून जाऊ नका, देवाला दिलेलं वचन विसरू नका, देवाकडे दुर्लक्ष करू नका. हन्ना आपल्या प्रिय मुलाला घेऊन देवाच्या मंदिरात आली आणि आपल्या एकुलत्या एक प्रिय मुलाला आमरण परमेश्वराच्या सेवेसाठी घेऊन आली. हालेलुया. काय झालं प्रियानो? हन्नेच्या जीवनात काय झालं? हन्नेने पहिले शमूएल 2 अध्याय 1 वचनात आपण पाहतो, हन्ना म्हणती, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत. परमेश्वराची स्तुती 2 अध्यायात दिली गेली आहे. 2 अध्यायच हे स्तुतीचा अध्याय आहे. देवाला विसरली नाही, देवाचे आभार तिने मानले, देवाला तिने श्रेय दिलं, देवाला तिने धन्यवाद दिले. याचा परिणाम 1 शमूएल 2 अध्याय आणि 21व्या वचनात आपण पाहतो, परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला. आमेन. तिने देवाची स्तुती केली, तिने देवाचे आभार मानले. म्हणून बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र आणि 2 कन्या झाल्या.
हालेलुया. जर तुम्ही एका गोष्टीबद्दल देवाची स्तुती कराल तर देव तुम्हाला अधिक गोष्टीसाठी आशीर्वादित करेल. हालेलुया. एका गोष्टीबद्दल तिने देवाची स्तुती केली. देवाने हन्नेला 3 पुत्र आणि 2 कन्या देऊन आशीर्वादित केलं. एका गोष्टीबद्दल देखील देवाची स्तुती करायला विसरू नका. देव तुम्हाला अधिक गोष्टीसाठी आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचा कोश दावीदपुरात आणायचा होता. कोश आणताना चुका झाल्या. 2 शमूएल 6 अध्याय काढूया आपण. देवाचा कोश आणत असताना चूक झाली. देवाचा कोप उज्जावर ओढकला आणि त्याच्या चुकीमुळे परमेश्वराने उज्जाला ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. परिस्थिती बघा कशी आहे. त्याने हात नव्हता लावायला पाहिजे देवाच्या कोशाला. पवित्र कोश, पवित्र कोशाला पवित्र आणि वेगळ्या केलेल्या लोकांनीच हात लावायचा. आमेन. पवित्र देवाची सेवा करता नाही याची जाणीव प्रियांनो ठेवा. तुम्ही पवित्र देवाची सेवा करताय आणि पवित्र देवाची सेवा करताना तुम्हाला स्वतःला देखील तेवढं शुद्ध आणि पवित्र व्हावं लागणार. आमेन. हात लावला, देवाचा तडाखा त्याला मिळाला. ताडण केलं परमेश्वराने आणि तो जागच्या जागी कोशापाशी गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला हे पाहून दावीद फार खिन्न झाला. आता काय करायचं बाबा, या कोशाला कोण हात लावणार? हा कोश कसा दावीदपुरात आणायचा? फार मोठा प्रश्न त्याला पडला. आणि मग कसा तरी तो कोश ओबेद अदोम गित्ती यांच्या घरात. ओबेद अदोम गित्ती देवाला भीत वाटणारे लोक, देवाचं भय बाळगणारा व्यक्ती, देवाचा सन्मान करणारा व्यक्ती, देवावर प्रेम करणारा व्यक्ती, देवाचा कोश त्याच्या घरात असताना कोणतीही चुकीची गोष्ट त्याने केली नाही. त्याने नेहमी देवाचा सन्मान केला. त्याचा परिणाम काय झाला? देवाने ओबेद अदोम गित्तीच्या घराण्याला आशीर्वादित केला. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाशी विश्वासू राहतो, ज्यावेळेस प्रियांनो देवासोबत आपले चांगले संबंध आपण प्रस्थापित करतो, ज्यावेळेस आपल्या जीवनाद्वारे आणि आपल्या कृत्याद्वारे परमेश्वराचा आपण सन्मान करतो, त्यावेळेस परमेश्वर देव आपल्या घरामध्ये वस्ती करतो आणि आपल्या घराण्याला तो आशीर्वादित करतो. हालेलुया. घरादाराला देव आशीर्वादित करणारा परमेश्वर. पण आपल्या जीवनात आणि आपल्या घरात परमेश्वराचा सन्मान आपण करतो काय? आमेन. आता देवाचा कोश त्याला कळाल्यावर दावीद म्हणाला, आता हा कोश मला पुन्हा आणायचा आहे. त्याने पुन्हा सन्मानाने परमेश्वराचा कोश आणत असताना कसा परमेश्वराची स्तुती त्याने केलेली आहे. परमेश्वराने त्याच्यावर दया केली, परमेश्वराने त्याच्यावर कृपा केली, परमेश्वराने बलिष्ठावर मोठा विजय दिला आणि म्हणून तो बेभान झाला. हालेलुया. त्याला विसर पडला की मी राजा आहे, मी लोकांचा प्रतिनिधी आहे, या राज्याचा कारभार माझ्याकडे आहे, हे सगळे लोक मला अतिशय माझा सन्मान करतात. गल्ल्याथावर विजय मिळवलेला सर्वश्रेष्ठ राजा मी आहे. असा काही त्याने विचार केला नाही. परमेश्वराचा कोश दावीदपुरात आणताना
प्रियांनो असं लिहिलेलं आहे, दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. हालेलुया. त्याने कपडे काढले आपले आणि परमेश्वरा दावीद सणाचा एफोद म्हणजे कमरेला एक छोटस वस्त्र गुंडाळलेलं आहे आणि तसा तो बेभान होत नाचून बागडत देवाची स्तुती करत तो देवाच्या सानिध्यामध्ये पुढे चाललेला आहे. देवाची स्तुती प्रियांनो देवाच्या लेकरांनी सर्व विसरून केली पाहिजे. आमेन. मी कोणीतरी ग्रेट आहे, मी ज्येष्ठ आहे, मी पास्टर आहे, मी सन्मानित व्यक्ती आहे. देवासमोर आलात आणि तुम्ही कोणीतरी आहे याची जाणीव जर तुम्हाला होत असेल तर प्रियांनो तुम्ही देवाची स्तुतीच करू शकणार. देवाची स्तुती करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःला विसरून जा. तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाची लेकरं आहात. ज्या देवाने तुमच्यावर प्रेम केलेला आहे, जो देव 2022 वर्षापूर्वी प्रियांनो या जगात येऊन ज्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी आपलं रक्त सांडलं, आपला प्राण दिला, आपलं दुःख सहन केलं, जो मरण पावला, तिसऱ्या दिवशी मरणावर त्याने जय मिळविला, तो देव. त्या देवासाठी तुम्ही स्वतःला विसरलं पाहिजे आणि दावीदासारखी आम्ही स्तुती केली पाहिजे. हालेलुया. दावीद तर रस्त्यावर देवाची स्तुती करत होता. असं रस्त्यावर कपडे काढून तुम्ही देवाची स्तुती करता का? हो. दावीद विसरूनच गेला की लोक मला बघत आहेत, माझी राणी मिखल महाराणी देखील मला बघत आहे. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. त्याची पत्नी मिखल हिने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा दावीद राजा परमेश्वरा पुढे नाचत बागडत आहे हे पाहिले तेव्हा तिच्या मनाला त्याचा विचार. किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. तिला वाटलं मी राणी आहे आणि हा राजा आहे, मी महाराज आहे आणि हा राजा रस्त्यावर उघडा वागडा नाचत आहे, देवाची स्तुती करत आहे. इतकंच नाही, ती ज्यावेळेस तो लोकांना आशीर्वाद द्यावयासाठी दावीद परत आला तेव्हा शाऊलाची कन्या मिखल दावीदाला भेटावयास आली आणि त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्या समोर आपले शरीर उघडे केले तेव्हा इस्रायलाचे महाराज आज किती वैभवशाली दिसले. त्यावेळेस दावीदाचं उत्तर काय होतं? फार महत्वाचं आहे. दावीदाचं तिला उत्तर होतं. दावीद मिक्लेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे याच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल याच्यावर अधिपती नेमिले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि मी परमेश्वरासमोर नाचणारच. हालेलुया. हे उत्तर होतं दावीदाचं. आणि तो म्हणतो मी याहूनही तुच्छ बनेल परमेश्वराचा. मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल, तुच्छ होईल परमेश्वराच्या दृष्टीने. पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझा आदर तो. देवाची स्तुती अशी आनंदाने बेभान होऊन केली पाहिजे. हालेलुया. बांधून आणलंय तुम्हाला कोणीतरी मंदिरात आणि त्या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्यासारखं तुम्हाला एका जागेवर ठेवलंय. असं देवाच्या मंदिरात बसू नका. हालेलुया. हालेलुया. जिवंत देवाचे लेकर आहे. किती आनंदाने आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. देवाला विसरून आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. आमचं सर्वस्व देऊन आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. स्वतःला नीच करून तुच्छ करून आम्ही देवाला उंच केलं पाहिजे. हालेलुया. अशी देवाची स्तुती करा की प्रियांनो
देव आशीर्वादाचा वर्षाव तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या लेकरावर केल्याशिवाय राहणार नाही. अशी देवाची स्तुती. आमेन. देवाची ही कृतज्ञतेची स्तुती आहे. दाविदाची कृतज्ञतेची स्तुती, ही स्तुती आपल्या जीवनात आम्ही केली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशी कृतज्ञतेची स्तुती करता त्यावेळेस देवाने, यानंतर आपण पाहतो देवाने दाविदास मोठाने विजय केला. आणि पुढे असं लिहिलंय, देवाने दाविदाला त्याच्या सगळ्या शत्रूपासून देवाने त्याला विसावा केला. आमेन. ही कृतज्ञतेची स्तुती करायला विसरू नका. देव तुमच्या लढाईत देखील तुम्हाला जय देईल. तुम्ही एका गोष्टीसाठी स्तुती करा, देव अधिक गोष्टीसाठी तुम्हाला आशीर्वाद. आमेन. दुसरी गोष्ट, संकटाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस केलेली स्तुती. दुःखाच्या वेळेस काय करणार? दुःखाच्या वेळेस देखील देवाची स्तुती करा. दुःखाच्या वेळेस आम्हाला खूप रडायलाच येतं. काय करू बाई, दुःखाच्या वेळेस मला काही सुचत नाही, काय करावं. दुःखाच्या वेळेस रडत बसण्यापेक्षा, दोष देण्यापेक्षा, कुरकुर करण्यापेक्षा, तक्रार करण्यापेक्षा बोल आणि सिलासारखी देवाची स्तुती करा. हालेलुया. त्याला फटके मारलेले आहे, त्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याचे हाल केलेले आहे, त्याला भरपूर मारहाण झालेली आहे, त्याचे पाय खोड्यामध्ये अडकवलेले आहे, उपाशी तपाशी बंदीशाळेत त्याला टाकून देण्यात आलेला आहे, आणि मोठा पहाड देखील लावलेला आहे. यासाठी त्यांनी करून ठेवा. सगळ्या हातापायामध्ये बेड्या घातलेल्या असताना, त्या फटक्यामुळं रक्तबंबाळ झालेला असताना देखील बोल आणि सिलास मध्यरात्रीच्या वेळेसही न झोपता, न थकता, न रडता, न खचता परमेश्वराची स्तुती करतात. हालेलुया. देवाच्या लेकरांनी देवाची स्तुती त्यांच्या दुःखामध्ये देखील केली पाहिजे. दुःखामध्ये रडू नका, देवाची स्तुती करा. देव तुमचं दुःख आनंदामध्ये बदलून टाकेल. आमेन. देव तुमच्या दुःखाचा आनंद करेल. हे देव तुमच्या जीवनात करू शकतो. माझ्या नवऱ्याने मला मारलं, रडत बसले नाही, देवा मी तुला धन्यवाद देतो. माझी मुलं माझ्या ऐकत नाही, काय करू काय करू. मुलाला शिव्या शाप देऊ नका प्रिया, त्याबद्दल पण देवाला धन्यवाद. डॉन गॉसेट, देवस्तुती स्फोटक शक्तीचे लेखक, ते म्हणतात, एक तरुण मुलगी त्यांच्याकडं, एक माता त्यांच्याकडे आली, एक बहीण, आणि ती रडत होती, दुःखी होती, आणि तिने त्यांच्याकडे तक्रार केली की सर, माझी मुलगी चुकीच्या मार्गाला गेलेली आहे, ती कॅबरे डान्सर आहे, ती सगळ्या अनैतिक गोष्टी करते. देवाच्या दासाने तिला सांगितलं, ठीक आहे, तू प्रार्थना करतेस, परंतु आता तुझ्या मुलीच्या जीवनाबद्दल तू देवाची स्तुती कर. हालेलुया. गिव्ह थँक्स. वी गिव्ह थँक्स टू गॉड. देवाला धन्यवाद दे, देवाचे आभार मान. तू देवाला धन्यवाद देत जा तिच्या जीवनाबद्दल. तू रडू नको, तू कुरकुर करू नको, तू दोष देऊ नकोस तिला, तर तिच्या जीवनाबद्दल देवाची स्तुती. आणि जे त्यानंतर त्या बहिणीने, त्या मातेने
केवळ आपल्या मुलीबद्दल देवाची स्तुती करायला सुरुवात. देवाची स्तुतीच करायला लागली. देवा या गोष्टीबद्दल देखील मी तुला धन्यवाद, या मुलीबद्दल मी तुला धन्यवाद देते. या चुकीच्या मार्गाने गेलेली आहे, परंतु माझा विश्वास आहे एक दिवस तिला तू बदलणार आहेस, तिला तू तुझ्या राज्यामध्ये आणणार आहेस. मी तुला धन्यवाद देते. देवाला धन्यवाद देत राहील. आणि देवाला धन्यवाद देत असताना एके दिवशी ती मुलगी रात्री उशिरा रडत रडत आपल्या घरी आली आणि आपल्या आईला सांगितलं की माझ्या प्रिय आई, आजच्या दिवसापासून मी माझं जीवन प्रभू येशूला देऊन टाकलेलं आहे. मी येताना एका सभेला मी गेले होते, संजीवन सभेला. देवाचं वचन मी ऐकलं आणि देव त्याच्या वचनाद्वारे माझ्याशी बोलला. आणि देव त्याच्या वचनाद्वारे माझ्याशी बोलत असताना मी माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या पातकाबद्दल मी पश्चाताप करतो. हालेलुया. देव स्तुती स्फोटक शक्ती आहे. देवाच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. स्तुती तुमचं दुःख आनंदात बदलून म्हणून देवाची स्तुती करा. आता हातापायामध्ये बेड्या आहेत, उपाशी तापाशी आहेत, फटके खाल्लेले आहेत, अशी काही स्तुतीची वेळ आहे काय मध्यरात्रीच्या वेळेस? पण देवाचे लोक देवाची स्तुती करतात. देवाने प्रचंड मोठा भूमिका केला आणि देवाने तुरुंगाचे सगळे बंधन तोडून टाकले. त्यांच्या हातापायातल्या बेड्या तुटून पडल्या. ते सगळे पारेकरी प्रियानो बेशुद्ध झाले आणि देवाच्या लोकांनी, हे जे देवाची स्तुती करणारे लोक सगळ्या बंधनातून दरवाजातून देखील बाहेर आले. तो बंदी शाळेचा नायक स्वतःचा घात करणार. हालेलुया. कोण म्हणला तू स्वतःचा घात करू नको, आम्ही इथेच आहोत. आमेन. हालेलुया. देव हे करू शकतो ज्यावेळेस आपल्या दुःखामध्ये आपण देवाची स्तुती करतो. बंदीशाळेचे पाय टरकले, सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांचे बंद सुटले गेले. हे कार्य देव आपल्याही जीवनामध्ये करू शकतो. ज्यावेळेस आपल्या दुःखामध्ये आपण स्तुती करतो त्यावेळेस देवाची स्तुती अलौकिक हस्तक्षेप करते, अलौकिक दैवी हस्तक्षेप करते. आणि दुःखातील स्तुतीमुळे देखील तुरुंगाचे दरवाजे उघडलेले तुम्हाला दिसू शकतात. तिसरी गोष्ट, युद्धामध्ये देवाची स्तुती. तुमच्या जीवनातील लढाईमध्ये देखील तुम्ही काय केलं पाहिजे? लढाईच्या वेळेस लढाई आपल्याला सर्व क्षेत्रात लढाईच करावी लागते. बऱ्याच वेळेस लढाईच्या वेळेस आपण देवाची स्तुती करू शकत नाही. जीवनातील लढाईचा काळ हा असा आहे की बरेच लोक त्यावेळेस कुरकुर करतात, रडत बसतात, कटू होतात. यासाठी त्यांना वाईट वाटतं की ही लढाई देवाने त्यांच्यावर येऊ दिली. लढाया जीवनातील वास्तविकता आहे. लढाया लढाव्यात लागणार, पण लढाई लढत असताना देवाची स्तुती करा. आमेन. दुसरे इतिहास 20वा अध्याय काढूया, जास्त वेळ घेणार नाही. दुसरे इतिहास 20वा. एकाच वेळेस तीन राजे यहोशाफाटावर चालून आलेले आहेत. मोआबी, अम्मोनी आणि मौन्यातले कित्येक लोक युद्ध करावयास आलेले आहेत. आणि काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिलेली आहे की अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. एवढी मोठी लढाई, एवढे मंत्री एकाच वेळेस तीन
राजे लढायला आलेले आहे. अशा वेळेस यहोशापाटाने काय केलं? यहोशापाटास धाक पडला, तो घाबरला. पण तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला आणि सर्व यहुदाने उपवास करावा असे त्याने ठरवले. सगळ्यांनी उपवास केला, प्रार्थना केली आणि मग पुढे काय झालेलं आहे? देवाचं वचन त्यांना मिळालं. 15व्या वचनात तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशापाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून तुम्ही घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. हालेलुया. युद्ध तुमचे नव्हे, हे युद्ध देवाचं आहे, हे विसरू नका. जे युद्ध तुमच्या जीवनात तुम्ही लढत आहे. तुम्हाला काय केलं पाहिजे? पुढे वाचूया. या ठिकाणी आपल्याला 21व्या वचनात काय केलं या देवाच्या लोकांनी? सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा. अरे युद्ध लढायला चाललेला आहात, परंतु त्या लढाईच्या वेळेस देखील देव त्याच्या लोकांना सांगत आहे, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी देवाची स्तुती करायलाच नेमून टाकलं. नाही इतकंच नाही, स्तोत्र गाऊन त्यांनी स्तवन केलं. आणि ज्यावेळेस ते स्तुती करत होते त्यावेळेस परमेश्वराने दबा धरणारे बसविले आणि या अम्मोनी, मोवाबी, सेड पहाडातल्या लोकांचा मोड परमेश्वराने होय. आपल्या लढाईच्या वेळेस देखील, जीवनातील लढाईच्या वेळेस देखील आम्ही देवाची स्तुती करू. देवाला धन्यवाद. परमेश्वर आपला राजा आहे. हालेलुया. आपली लढाई लढणारा कोण आहे? स्तोत्र 24:8 मध्ये स्तोत्रकार काय म्हणतो? हा प्रतापशाली राजा कोण? हा बलवान व पराक्रमी परमेश्वर. हा कोण आहे? बलवान आणि पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तो. अहो येशींनो उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा, म्हणजे त्याची स्तुती करा, म्हणजे हा प्रतापशाली राजा तुमचं युद्ध लढेल आणि तो आतमध्ये. देवाची स्तुती केल्यामुळं शत्रूविषयी असलेलं भय संपुष्टात येते आणि शत्रूला लढायला, शत्रू बरोबर लढाई करण्यासाठी ते देखील देव त्याचं सामर्थ्य पुरवतो. आणि देव आपल्या पुढं ढालीसारखं उभा राहतो आणि देव आपली लढाई करतो. आमेन. चौथी स्तुती आहे गरजेच्या वेळी केलेली स्तुती. आता तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही काय करता? तेव्हा मला दे 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 दे, आशीर्वादित कर 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 कर, असं नका प्रार्थना करू. देवा तू दिलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. आमेन. देवा तुम्हाला आशीर्वादित केलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. देवा तुम्हाला आरोग्य दिलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. दिलं म्हणून देवाची आभार माना, देवाची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. आमेन. द्या 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 म्हणून रडत बसू नका, मागत बसू नका, हट्ट करू नका. दिलं हा विश्वास ठेवा आणि देवाला धन्यवाद द्या. आमेन. काय केलं प्रभू येशूला? 5000 पुरुषांना जेवायला घालायचं होतं. स्त्रिया लेकरांची संख्या वेगळी होती. काय केलं प्रियांनो? येशू ख्रिस्ताने त्या 5 भाकरी घेतल्या. योहान वर्तमान 6 अध्याय 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की गरजेच्या वेळी येशू ख्रिस्ताने ईशोपकार स्मरण केलं.
म्हणजे त्याची स्तुती केली, त्याला धन्यवाद दिले आणि त्या 5 भाकरी आणि 2 मासे विश्वासाने वाटले. याचा परिणाम असा झाला, 5,000 पुरुष, स्त्रिया आणि मुलं जेवून तृप्त झाले आणि 12 टोपल्या. आमेन. तुमच्या गरजेच्या वेळेस देखील देवाची स्तुती करा. आमेन. काही असू द्या, तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, तुम्हाला आर्थिक समस्या आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्या आर्थिक गरजा पुरवल्या म्हणून मी देवाची स्तुती करते, असं बोलायला विश्वासाने सुरुवात करा. आमेन. तुम्हाला तुम्ही आजारी आहात, अंतरुणात आहात, तुम्हाला भयंकर वेदना आहे, ताप आहे, डोकं दुखतंय, अशक्तपणा आलेला आहे, तुम्ही चालू शकत नाही, डॉक्टर म्हणतात तुम्हाला अमुक आजार झालेला आहे, पण त्या आजारातून देवाने तुम्हाला बरं केलेला आहे, हा विश्वास ठेवा आणि अगोदरच देवाची स्तुती करा. आमेन. तुम्ही बरे होणार, बरे होता आणि बरे झालेला आहात. पवित्र आत्मा तुमच्या जीवनात काम करेल, तुमच्या अंतरुणातून तो तुम्हाला उठवेल, तुम्हाला त्याचं सामर्थ्य पुरवेल आणि त्याच्या गौरवासाठी तो तुम्हाला उपयोगात आहे. गरजेच्या वेळी देखील आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. ज्यावेळेस आपण स्तुती करतो त्यावेळेस काय होतं? स्तोत्र 65 वाचा बघा, वाटा बघा. ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस काय होतं? हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते. आमेन. तू केलेल्या नवसाची फेड ज्यावेळेस आपण स्तुती करतो त्यावेळेस स्वर्गात देखील त्याची स्तुती होते. आपण ज्यावेळेस नवस करतो त्यावेळेस त्या आपल्या नवसाची फेड देव स्वर्गात देव करणार. आणि शेवटची गोष्ट प्रियांनो, काही लोक काही मिळाल्यावर देवाची स्तुती करतात, लढाईच्या वेळेस हे करतात, आजारपणात करतात, परंतु मिळो अथवा न मिळो देवावर आपण प्रेम करतो म्हणून आम्ही प्रेमाची स्तुती केली पाहिजे. आमेन. काय आम्ही मी देवावर प्रेम करते, मी देवाची स्तुतीच करते. त्या याच्यासारखं स्टेफनासारखं दगडावर झाला तरी तो देवाची स्तुती करत. आमेन. वेदना आहे, दुःख आहे, त्रास आहे, कष्ट आहे, तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, अशक्तपणा आलेला आहे, देवाची स्तुती करत आहे. कशामुळे? देवाच्या प्रेमामुळे. आमेन. कारण तो स्तुतीच पात्र परमेश्वर. काय मिळावे म्हणून ही स्तुती नाही, किंवा त्याने तुमच्यासाठी काहीतरी केले आहे म्हणून स्तुती नाही, किंवा काहीतरी करावे म्हणून ही स्तुती नाही, तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता म्हणून केलेली ही स्तुती आहे. हालेलुया. स्तुती करा, कारण त्यासाठी तो पात्र परमेश्वर, तो स्तवनास पात्र परमेश्वर. त्याच्या दयेमुळे, त्याच्या कृपेमुळे आज आपण या मंदिरात पोहोचलो. आपला श्वास घेता, ऑक्सिजन आपल्याला मिळतो, आपला खाता चालू आहे, आपले हात पाय हालत आहे, आपण या जिवंताच्या धर्मावर आहे. फार मोठी दया, देवाचा आशीर्वाद आपल्याला. स्तोत्र 18:3 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा. परमेश्वर कसा आहे? स्तुती पात्र आहे. काय केलं पाहिजे? देवाची स्तुती करण्यासाठी देवावर प्रेम करा. आमेन. दुसरी गोष्ट, देवाला संतुष्ट करण्यासाठी जगायला शिका. आमेन. कोणाला संतुष्ट करण्याऐवजी देवाला संतोषण्यासाठी जगायला शिका. तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रसंगातून तुम्ही जात असताना, कोणत्याही प्रसंगामधून जात असताना हरकत नाही, तुमचे अंतःकरण देवाच्या स्तुतीसाठी तयार करा. कोणती परिस्थिती असू द्या, भले एखादी दुःखद घटना घडलेली असू द्या, पण तुमचं अंतःकरण देवाच्या स्तुतीसाठी तयार करा. देवाचा चांगुलपणा स्वीकारा प्रिय, देवाची स्तुती करण्यासाठी. तुमच्या जीवनातील उद्दिष्टे जगातील गोष्टी ठेवू नका,
तर तुमच्या जीवनातील उद्दिष्टे स्वर्ग ठेवा. लक्ष कुठं लागलं पाहिजे? स्वर्ग आणि स्वर्गातील गोष्टीकडे लागलं पाहिजे. आणि प्रार्थनामय जीवन ठेवा, मग तुम्ही देवाची स्तुती करा. सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, जिवंत परमेश्वर, धन्यवाद देतो. स्तुतीस पात्र परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल, प्रभू तू दिलेल्या आरोग्याबद्दल, तू दिलेल्या सगळ्या वरदानाबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू तू अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला दिलेल्या असतात. चांगलं घर, चांगली लेकरं, प्रभू चांगली पत्नी, चांगला पती, चांगली मंडळी, प्रभू चांगल्या गोष्टी तू आम्हाला देणारा परमेश्वर आहेस. प्रभू अनेक उत्तम वरदान तू आम्हाला दिलेली आहेस. आमच्या सुखादुःखामध्ये आमच्या सोबत राहणारा परमेश्वर तू आहेस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्मरण करतो परमेश्वर. होय प्रभू, ती स्तुती करण्याचं अंतःकरण तू आम्हाला, स्तवन करणारे लोक तू आम्हाला बनव. आणि स्तवनाद्वारे मिळणारे आशीर्वाद देखील आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला, आमच्या लेकरांना तू दे. प्रभू ही मंडळी तुझ्या हातात आहे. आज जे इथं बसलेले आहेत, जे फेसबुकवर आहेत, जे गुगल मीटवर आहेत, जे ऑनलाईन आहेत, जे आमच्या सोबत जोडलेले आहेत, लक्षपूर्वक तुझं वचन ऐकलेले आहेत, अशा सर्वांची तू भेट घे परमेश्वर. बोल प्रभू त्यांच्याशी. आणि प्रभू त्यांच्या जीवनातील सगळे बंधनं नाझरेथकर येशूच्या नावात तुटली जाऊ दे परमेश्वर. तोड सगळी बंधनं. तुझ्या लेकरांना एक विजयी जीवन तू दे, पवित्र जीवन तू दे, सामर्थ्यशाली जीवन तू दे, स्तुतीने भरलेलं जीवन तू दे. तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाला दे. प्रभू सर्व आदरांसाठी प्रार्थना करतो. नम्रता शेंडगे या मुलीसाठी आणि तिच्या बाळासाठी मागतो. या दोघींना तू आरोग्य दे. महेशला देखील परमेश्वरा त्याचं डोकं दुखत आहे, त्याला तू हील करेल का नाही. त्याच्या ज्या काही शारीरिक तक्रारी असतील, नाझरेथकर येशूच्या नावात तू प्रशंसासाठी मागतो. कालपासून तिला उलट्या, जुलाब, ताप आहे. प्रभू तुझा स्पर्श कर, येशूच्या नावात तिला हील कर. तुझ्या स्वाधीन कृपेला लेकराला परमेश्वर कस्तुराजींसाठी मागतो. प्रभू तुझं वचन पाठव. नाझरेथकर येशूच्या नावात आरोग्य दे. प्रभू जे कोणी प्रभू वेगवेगळे आजार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, प्रभू थकलेले आहेत, निराश झालेले आहेत, वेदना सहन करत आहेत. देवा तू आमच्यासाठी रक्त सांडलंस, तू आमच्यासाठी फटके सहन केलेले आहेत, आमचे आधार आणि व्याधी तू वाहिलेले आहेत. आणि म्हणून आम्ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो आणि आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तुझं सामर्थ्यशाली वचन पाठव आणि येशू ख्रिस्ताच्या नावात प्रत्येकाला आरोग्य दे. Heal in the name of Jesus. तूच करू दादा, तूच उचल. प्रभू आमची कॉटेज प्रेयर सेवा आशीर्वादाची कर. प्रभू आमच्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत. अनेक ख्रिस्ती तर आत्म्यांना तुझ्या मंडळीत आणि तुझ्या राज्याचं नागरिक त्यांना तू बनव. अनेक मंडळांची स्थापना करण्यासाठी आम्हाला उद्योग आता. प्रभू संडे स्कूलची सेवा आशीर्वादाची कर. तरुणामधली सेवा आशीर्वादाची कर. बहिणीमधली सेवा आशीर्वादाची कर. तुझी सेवा करण्यासाठी लागणार विजन आणि मार्गदर्शन आम्हाला तू कर. मी आमच्या बुद्धीवर अवलंबून राहत नाही प्रभू, आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो आणि तुला विनंती करतो प्रभू, तुझी सेवा करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. तुझ्या गौरवासाठी आमच्या मंडळीला तो उपयोग आला. गाडे काकांना आरोग्य दे प्रभू. नगर शहरामध्ये जी दफनभूमीची समस्या आहे, ज्यावेळेस प्रभू तुझे लेकरं प्रभू मध्ये विसावा पावले जातात, त्यांना प्रभू अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही. जे विरोध करतायत त्यांना सुबुद्धी दे. आणि परमेश्वरा महानगरपालिकेने प्रभू
जागा आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या असं कार्य तुझ्या गौरवासाठी परमेश्वर तुझ्या लेकरांच्या अंत्यविधीची सोय तू करावीस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना. अधिकाऱ्यांचा ताबा तू घे. त्यांना तुझ्या हातात आम्ही देतो. आमचे जे तरुण जे मागे गेलेले आहेत त्यांच्यासाठी मागतो प्रभू, त्यांच्या जीवनातील वासनेतून आणि व्यसनातून त्यांची सुटका कर. तुझ्या राज्यामध्ये त्यांना घेऊ. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातात धन्यवादासही येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो. मनीषा अविनाश नेटके जिवेला जखम झालेली आहे प्रभू येशू heal her in the name of Jesus. त्या सगळ्या जखमा तू स्वतःवर घेतलेल्या आहेस. तू जखमी झालास प्रभू आणि म्हणून प्रभू या मनीषा बहिणीच्या जीवना शरीरावर ज्या जखमा झालेल्या आहेत heal her in the name of Jesus. प्रभू साई गौरव वैराग या मुलीसाठी आम्ही प्रार्थना करतो. तिला बाळ दे परमेश्वर, तिला सन्मानित कर, आनंदी माता तिला बनव. जी काय अडखळ असतील तू. सिद्धेश रामचंद्र नेटकेसाठी आम्ही प्रार्थना करतो. मेंदूत गाठ होऊन नस दाबल्यामुळे डाव्या साईडला मुंग्या येत आहे. येशू या सगळ्या नसा हील कर इन द नेम ऑफ जीसस. अशक्तपणा दूर कर, रक्त प्रवाह सुरळीत कर. पॉल देते प्रभू पास्टर पॉल देते साठी मागतो. येशू त्यांना हील कर प्रभू. येशू येशू तुझी दया त्यांच्यावर कर. त्यांच्या सगळ्या डाव्या पायामधील हातामधील मुंग्या जडपणा बधीरपणा नाजरेत येशूच्या नावात काढून टाक. 100% तुझ्या गौरवासाठी त्यांना आरोग्य दे. आमची प्रार्थना ऐकते सुख. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली.